नाशिकमध्ये अनेक बनावट वोटर आयडी असल्याचा आरोप केला जातोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा आरोप केलाय। तर एकाच नावाने 3 बनावट वोटर आयडी दिसलेत। एकाच व्यक्तीचे फोटो सारखे आहेत मात्र नाव वेगळी आहेत। एका आयडीवरती नाव महिलेचं आहे मात्र फोटो पुरुषाचा आहे। असे अनेक बनावट कार्ड वितरित झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। तर हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत। असे बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही उबाठातर्फे करण्यात आलेली आहे। नाशिक मतदारसंघात असे मतदार आहेत की त्यांचे एकाच नावाचे 3 शैक्षणिक कार्ड बनवले गेले, म्हणजे तो 3 ठिकाणी मतदान करू शकतो। आणि महिलेच्या नाव महिलेचं आणि फोटो हा जेंट्सचा त्याच्यात करण्यात आलेला आहे। आणि मतदार यादीत कसं असतं, मतदार यादीत जो नो फोटो असतो त्यालाच हे मतदान करू देतात। आणि त्यावेळेस जर निवडणूक अधिकाऱ्याची आपण जुजत घातली तर त्यावेळेस सरकारी कामात अडथळा घातला याबाबत ते गुन्हे दाखल करतात। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर शेवटी एक प्रश्नचिन्ह आमच्यावर निर्माण झालेला आहे।